मानो महान्तमुतमानो अर्भकं मान उक्षन्तमुतमान उक्षितम् मानो वधेः पितरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः। सज्जन हो, नमस्कार. आपण रुद्राचं चिंतन करतो आहोत. पुढे जाऊया. मरणं प्रकृतीः शरीराणां, नैसर्गिक मृत्यू किंवा विकृतीद्वारा विनाश, यातला जर आपण फरक लक्षात घेतला ना, तर प्रत्येक जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. हा लोकच मुळात मृत्यू लोक आहे. पण नैसर्गिक मरण हे व्यथा वेदना रहित असतं, कारण ते परिपक्वतेनंतर येते. वार्धक्य हा शब्द ही परिपक्वतेचा द्योतकच आहे. वार्धक्य येतं त्यावेळी देहाचं कार्य नैसर्गिकपणे संपत येतं आणि पाठोपाठ मरण येतं. किल्ली संपल्यानंतर जसं घड्याळ थांबतं किंवा पिकलेलं फळ झाडाच्या देठापासून सहज अलग ज्याप्रमाणे होतं, अगदी तसा हा आत्मा या देहापासून अलग होत असतो. आणि त्यावेळेला एक एक इंद्रिय जी आहे ती इतकी क्षीण होतात की वेदना सुद्धा कळत नाही. असा हा जो मृत्यू असतो, हा स्वागतार्ह नुसता नव्हे, तर तो आत्म्याच्या विकासाला सुद्धा उपयोगी ठरतो. जीवनातली दुःख किंवा वेदना मानसिक विकृतीतून उद्भवतात. आणि या ज्या काही विकृती असतात, या प्रत्येक माणसाच्या असंयमी वर्तनातून निर्माण होतात. आणि मग जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मानसिक आणि शारीरिक तडफड तळमळ भोगावी लागते. कराडकर बुवांचं कीर्तन ऐकत होतो. तळमळ 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 होती. अहो म्हणले, अशी तळमळ का होतीये? तर बुवांनी फार सांगितलं. अहो त्या तळमळ शब्दातच आहे, तळात मळ अडकलेला आहे. तळात मळ म्हणजे अनेक जन्मांचं, अनेक जन्मांतरीची पाप, वासना ते तळात बसलेले मळाच्या रूपाने. म्हणून ती सारखी तळमळ तळमळ होतीये. आपल्या ज्या विकृती आहेत त्यांचा पूर्ण निचरा होईपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून हा जो शिव आहे तो महायोगी बनून आपल्याला मार्गदर्शन करतो. अरे, खरं जर सुख, खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर त्याग करायला शिक. आम्ही सगळीकडे इतके चिकटलेले आहोत, सोडवणार नाही. आत्ता जर परमात्मा पुढे उभा राहिला, बाळ येतोस, मी तुला मोक्ष देतो, मी तुला स्वर्ग देतो, चल माझ्या बरोबर, लगेच चल. घरी सुद्धा जायचं नाही, कुणाला विचारायचं नाही, काही नाही काही नाही, चल माझ्या बरोबर. तयार आहेस? माणूस म्हणाल, मी बायकोला सांगून येतो, मी मुलांना सांगून येतो, माझ्यानंतर यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. मी किती चिकटलेलो. अध्यात्म बोलायला सोपं आहे, पण अनुभवायला आणि जगायला अवघड आहे.
रुद्राचं अनुष्ठान करायला लागल्यानंतर माणूस हळूहळू अलिप्त बनायला लागतो. कारण शंकराचे मूळ स्वभाव त्याच्यामध्ये हळूहळू प्रवेश करायला लागतात. म्हणजे सगळं माझं 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 जे चालू असतं ना, माझं घर, माझी मुलं, माझी गाडी, माझी बायको, माझं हे माझं ते, ही जी काही माया गोळा करून ठेवलेली आहे ना, आणि त्याला मी जो चिकटून बसलेलो आहे, रुद्राचं अनुष्ठान केल्यामुळे केवळ ती व्यक्तीच असं नव्हे, तर त्या अनुष्ठानाचा आस्वाद घेणारी सगळी माणसं, म्हणून असं म्हणतात की यज्ञ करावा. यज्ञ केला की त्या यज्ञाचं जे सगळं सुकृत आहे, यज्ञामुळे होणारी जी काही शक्ती आहे नैसर्गिक, ती प्रत्येकाच्या नाकात जाणार आहे, प्राणवायूच्या रूपाने जाणार आहे. आणि मग अज्ञानी आहे किंवा नास्तिक आहे किंवा या धर्माचाच नाहीये, कुठला तरी वेगळाच आहे, द्वेष करणार आहे, दुष्टबुद्धी आहे, अशांच्या सुद्धा प्राणवायूमध्ये या रुद्रशक्तीचे स्पंद शिरतात आणि सगळ्यांना ते ठीकठाक करून त्या सगळ्यांच्या मध्ये त्याग भावना निर्माण करतो, असा रुद्र आहे. रुद्र हा कालस्वरूप आहे. रुद्राला मृत्यूचं आणि जीवनाचं स्वरूप आणि सौंदर्य सारखंच ज्ञात आहे, कारण तो कालस्वरूप आहे. कालाचा प्रत्येक क्षण एक जुनं जीवन संपत असतो आणि एक नवीन जीवन अंकुरित करत असतो, फुलवित असतो. बीज स्वरूपातील जीवन ज्या क्षणी नष्ट होतं, त्याच क्षणी अंकुराच्या स्वरूपातलं जीवन उमलायला लागतं. बीजाला संपून जाणं माहिती आहे आणि तेव्हाच नवीन वृक्ष तयार होत असतो. म्हणून शिव हा कालस्वरूप आहे. रुद्रामध्ये नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमः, आपल्याला या वेगळ्या तत्वज्ञानाचं तो दर्शन घडवून आणत असतो. शिव हा कालस्वरूप आहे. जीवन बदलण्याच्या, रूपांतरित करण्याच्या क्षणाचं नाव जे त्याला मृत्यू म्हणतात. आणि मरणच जीवनाला नवेपण प्राप्त करून देत असतं. म्हणून आपण नेहमी बघा पाहतो की ब्रह्मदेव निर्माता, विष्णू पालन करता आणि शिव संहार करता असं आपण म्हणतो. पण जीवनाचं एक साची, एक रंगी, एक सरी, एक सुरी जे स्वरूप असतं, त्यात पूर्ण बदल करायचं काम हा रुद्र करतो. नव्या रंगरूपात तो आपल्याला खूप काही देऊन जातो. कित्येक वेळा आपल्या लक्षात येईल की अनेक रोगांनी जर्जर झालेला माणूस असेल कर्तृत्ववान, असेल बाकीच्या खूप गोष्टी, आणि त्याचं ते जीर्ण शीर्ण शरीर जगवण्यासाठी त्याचे नातेवाईक, त्याची जवळची माणसं पराकाष्ठा करत असतात. त्याला सारखा सलाईनवर ठेवलेला असतो. बाहेरून श्वासोच्छ्वास द्यायचं मशीन लावलेलं असतं. संपूर्ण शरीरभर नळ्या लावलेल्या असतात. आणि इतकं करून
तो या सर्व गोष्टी सहन करत असतो. त्याला या बाजूनी त्या बाजूला वळता सुद्धा येत नाही. आणि अशी जी नरकापेक्षाही वाईट अवस्था असते, असेल मोठ्या हॉस्पिटलमध्ये, 5 स्टार हॉस्पिटल असेल, पण तिथल्या यातना जे आहेत आणि तिथले जे यमदूत आहेत ते छळतच राहतात. म्हणून रुद्राचं अनुष्ठान करणारा जो माणूस आहे, जो व्यक्ती आहे, त्याला योग्य वेळी मुक्त करून नव्या रूपात पुन्हा तो म्हणत असेल, मला मुक्ती नकोय, मला मोक्ष नकोय, मला स्वर्ग नकोय, मला पुन्हा पृथ्वीवर पाठवा आणि मला इथलंच सुख अनुभवायचंय, असं जरी त्याने रुद्राच्या कानात सांगितलं तर ती रुद्रशक्ती म्हणते, ठीक आहे, ये, पुन्हा ये, पण नव्या रूपात ये. आणि मग त्या नव्या रूपात या पृथ्वीवरचा सुद्धा आनंद उपभोग घे. लक्षात ठेवा, रुद्राध्याय हा फार 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 चांगला आहे आणि त्याचं भव्य आणि उदात्त दर्शन आपल्याला घ्यायचंय. रुद्राध्यायातून आपल्याला जीवन विषयक निरामय आनंदपूर्ण दृष्टिकोन प्राप्त करून घ्यायचंय. त्याचं व्यापक आणि संपूर्ण असं दर्शन आपल्याला या संपूर्ण रुद्राध्यायातून घ्यायचं. एकाच वेळी कर्ममार्गीयांसाठी यज्ञीय सूक्त आणि ज्ञानमार्गीयांसाठी विचारधन आपल्याला या रुद्राध्यायातून प्राप्त होतं. भक्ती मार्गीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचं असं प्रार्थना सूक्त या रुद्राध्यायात आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण आपली धर्म जिज्ञासा पूर्णपणे तृप्त करायला रुद्र समर्थ आहे. मनाचं सामर्थ्य वाढवणं, मनाला विशुद्ध आणि उदात्त करणं, त्याला विराट विश्वरूप शक्तीचं दर्शन घडवणं, हे सगळं रुद्राध्यायाने शक्य आहे. त्याचा या रुद्राध्यायाचा नित्य पूजेत जो समावेश करण्यात आलेला आहे, त्यात धनवंतांनी दान करावं, दरिद्र्यांनी तप करावं, असा महाभारताचा संदेश आहे. आजच्या तीव्र जीवन कलहात गुरफटलेल्या प्रत्येक माणसाला जितकी गीता महत्वाची आहे, तितकाच रुद्राध्यायही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून सज्जन हो, आपण आता रुद्राध्यायाकडे थोडे थोडे वळूया. रुद्राध्यायाचा जो पहिला शांती मंत्र आहे त्याचा आज विचार करूया. इडा देवहूर मधुर्यज्ञनीर बृहस्पतिरुक्था मदानि शगसिजन् विश्वे देवास्तु उक्तवाचः पृथिवीमा तन्मामाहिंसीर मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासग शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोनुमदन्तु. ओम शांती शांती शांती. इडा नावाची देवता आहे. देवहू म्हणजे देव निमंत्रक, यज्ञनीही म्हणजे यज्ञाप्रत नेणार आहे. त्याच्या प्रत्येक पदाचा आपण विचार करायला लागलो तर एवढीच गोष्ट सांगता येईल. इडा जी आहे ती देवांना बोलावणारी आहे. मनु जो आहे तो मला यज्ञाप्रत घेऊन जाणार आहे, तो यज्ञाचा नेता आहे. आणि बृहस्पती जो देवगुरु बृहस्पती आहे, त्यांनी यज्ञाची खूप प्रशंसा केलेली आहे. बृहस्पती म्हणजे अहो सर्व प्रकारचं ज्ञान जाणणारा तो बृहस्पती. आणि विश्वेदेव हे तुम्हाला मला अन्न देतात,
ते नेहमी कल्याणाची भाषा बोलणारे. म्हणून इथे असं म्हटलंय, हे पृथ्वी माते, हा जो काही आम्ही यज्ञ करणार आहोत, जे काही आम्ही सुंदर कर्म करायला निघालेलो आहोत, याच्यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारचे हिंसक विचार यायला नको. माझ्या अंतःकरणात कल्याणकारक गोष्टींचाच विचार येत राहू दे. कल्याणकारक गोष्टी निर्माण होऊ दे. मी गोड बोलणार आहे. मी कल्याणकारक असं संभाषण करेन. देवांना, मनुष्यांना ऐकण्याला आणि कल्याणकारक अशीच वाणी मी बोलेन. मधुमनीष्ये, मधुजनिष्ये, मधुवक्ष्यामि. आणि अशा वाणीचा प्रभाव पडून सगळीकडे कल्याणकारक, आनंददायक अशा प्रकारचं वातावरण निर्माण होऊ दे. या माझ्या शुभ कर्मामुळे देव आमचे रक्षक होवोत. आणि इतकंच नव्हे तर आम्ही हे जे काही कर्म करतो आहोत, यामुळे माझ्या अनेक पिढ्यांमधले माझे जे पूर्वज आहेत तेही आनंदित हो. सज्जन हो, लक्षात ठेवा, माझे पूर्वज म्हणून ज्यावेळी मी उल्लेख करतो त्यावेळी ते आजही तसेच आहेत का हो? माझे वडील असतील, माझे आजोबा असतील, आजी असेल, जे जे कोणी असतील, गेलेले जे जीवात्मे, ते पुन्हा या पृथ्वीवर अवतरित झाले असतील. कोणी मुक्त झाले असतील, कोणी सूर्यलोकात गेले असतील, कोणी चंद्रलोकात गेले असतील. पण ते जिथं आहेत तिथं त्यांना माझ्या या कर्मामुळे आनंद प्राप्त होवो. कारण कधी कधी असं होतं, एखादा जीवात्मा स्वर्गात जातो, पण आता तिथं त्याला कुठलंच कर्म करता येत नाही. ना पापकर्म ना पुण्यकर्म. कर्म करायचा अधिकार मला इथं या मर्त्य लोकात दिलेला आहे. त्यामुळे मी माझ्यासाठीही आणि माझ्या पूर्वजांसाठीही आनंददायक असं कृत्य इथेच करू शकतो. म्हणून रुद्राचं अनुष्ठान केल्यामुळे स्वतःचं तर कल्याण होतच होतं, पण त्याचबरोबर आपले संपूर्ण जे सगळे पितृगण आहेत, पूर्वज आहेत, त्यांनाही आनंद प्राप्त होतो. आणि ते जिथं असतील तिथून बाकी काही नाही, पण आशीर्वाद नक्की देऊ शकतात. आणि त्यांचे आशीर्वाद मात्र खरे होतात. म्हणून आम्ही या रुद्राध्यायाचा उत्तम प्रकारचा अनुभव घेत घेत पुढे पुढे जात राहूया. असं वाटेल आपल्याला की अहो किती सांगितलंय या रुद्राध्यायात, अरे आपल्याला आयुष्य कमी पडेल, इतकं खूप काही सांगितलेलं आहे. पण आपण थोडक्यात काही भागामध्येच हा रुद्राध्याय आहे आणि याची जी अनुष्ठान आहेत, कशी करायची, काय करायची, का करायची, याचाही उहापोह करणार आहोत. सज्जन हो, आपण काही ना काहीतरी कर्म करत राहूया आणि त्याची उत्तम फलश्रुती उपभोगत राहूया. धन्यवाद.